योद्धा न्यूज मराठी। पूर परिस्थितीची पाहणी अवदर आणि हिद्रुज। भारतेवाडीत लोकप्रतिनिधी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। खेड सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील यांनी नुकतीच हिद्रुज भारतेवाडी आणि अवदर परिसराला प्रत्यक्ष भेट दिली। शेतकऱ्यांच्या नुकसानीची दाहकता समजून घेण्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। हिद्रुज भारतेवाडी येथे पाहणी। हिद्रुज भारतेवाडी आणि परिसरातील शेतीचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। या पाहणी दौऱ्यादरम्यान विजयसिंह शिंदे पाटील यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी हिद्रुजमधील अनेक प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते। यामध्ये उपसरपंच नितीन आवटेसाहेब, माजी उपसरपंच गोरक्षनाथ बच्चे, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बच्चे, माजी सरपंच बाळासाहेब बच्चे, शिवाजी घाडगे, दीपक बच्चे, उमाजी बच्चे, पांडुरंग बच्चे, कांताराम बच्चे आणि भिकाजी बिबवे आदी ग्रामस्थांचा समावेश होता। अवदर गावातील बंधाऱ्याची सिमेंट कॉन्क्रीट करण्याची मागणी। त्यानंतर शिंदे पाटील यांनी अवदर गावाची आणि तेथील पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि त्यामुळे गावाला बसणारा फटका पाहता येथील ग्रामस्थांनी गावच्या बंधाऱ्याचे काम तातडीने करण्याची मागणी केली। गावच्या बंधाऱ्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून ते काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे केली। यावेळी अवदर गावचे सरपंच शांताराम मेदगे यांच्यासह बाळासाहेब मेदगे, शिवाजी मेदगे, भगवान शेठ मेदगे, संतोष मेदगे आणि स्वप्नील मेदगे यांसह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। थोडक्यात पर महत्त्वाचे, शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना या संकटाच्या काळात शासकीय पातळीवरून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आणि बंधाऱ्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी डॉक्टर देवेंद्र ओव्हाळ यांनी। तर आज आपण तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये हिद्रुज बच्चेवाडी पाईटच्या या परिसरामध्ये सकाळी आम्ही मगाशी पाईटचा जो डॅम त्या ठिकाणी छोटासा फुटला, त्यानंतर बंधारा फुटल्याची ती बघितल्यानंतर आता या हिद्रुज बच्चेवाडी परिसरामध्ये या ठिकाणी आलो आहे आणि वरती खिंडीमध्ये जाणार आहे की लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान खऱ्या अर्थानं या कालच्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी झालं आहे। त्या निमित्तानं ही सगळी पाहणी करत असताना नेमकेपणानं काय झालं आहे, आता अवदर आणि त्या परिसरात आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने शासन दरबारी होऊ द्या, तहसीलदार असू द्या, प्रांत असू द्या, कलेक्टर असू द्या, की नेमकी वस्तुस्थिती काय आणि आजचं हे जे नुकसान आहे हे पुढचे 2-3 वर्षांना भरून येण्यासारखं आहे। कारण फक्त 1 वर्षाचं नुकसान भरपाई मिळून त्या ठिकाणी चालणार नाही, संपूर्णपणानं नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जागोजागी काय समस्या आहे, नेमकेपणाने काय परिस्थिती आहे, किती वाताहत झाली, प्रकरण किती गंभीर आहे, या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करण्यासाठी प्रत्यक्षपणानं मी आणि आमचे सगळे सहकारी आज या बच्चेवाडीच्या परिसरामध्ये आपण खरं तर हिद्रुज बच्चेवाडीमध्ये आलो आहे आणि ह्या सगळ्याचं अवलोकन तहसीलदार असतील, उद्या गेल्यानंतर आम्ही त्यांची चर्चा करणार आहे आणि आवश्यक त्या सूचना देणार आहे। लोकांना जी मदत लागेल ती सगळी मदत शासन पातळीवरती असू द्या, माझ्या वैयक्तिक समर्थक फाउंडेशनच्या वतीने असू द्या, या सगळ्या गोष्टीवरती लोकांना मदत करण्याचा, आधार देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो। मगाशी आल्यानंतर MSVCच्या अधिकाऱ्यांना देखील मी फोन केले किंवा तात्काळपणानं ज्या गोष्टी आहेत, काय काय आवश्यकता आहे, खराब झालेले पोल असतील, वायरे असतील, नुसतं किंवा तात्काळ त्या ठिकाणी बदललं पाहिजे, कारण जेणेकरून अजून पाऊस झाला तर लोकांना त्रास व्हायला नको। मगाशी लाईट आम्ही त्या ठिकाणी चालू केलेली आहे आणि अजून उद्या MSVCचे काही टीम त्या ठिकाणी येणार आहे आणि अजून नेमकेपणानं काय काय झालं असेल किंवा काय ट्रान्सफॉर्मर संदर्भामध्ये, वायरिंग संदर्भामध्ये, पोल संदर्भामध्ये, तर त्याच्या देखील दुसऱ्या तात्काळपणे करायला त्या ठिकाणी सांगितलं आहे। कारण ग्रामीण भागामध्ये लाईट हा अत्यावश्यक गोष्ट आहे। लाईट आणि पाणी आणि हे सगळं नुकसान जे ठिकाणी झाले, लोकांच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकांना मदत करण्याचं काम, आधार देण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे आणि भविष्यात लवकरच अजून जे काय लागेल शासन पातळीवरती, वरिष्ठ पातळीवरती सगळे प्रयत्न करण्याचं काम निश्चितपणानं तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि गटनेता म्हणून त्या ठिकाणी करणार आहे। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे
न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.